खूप दिवसापासून असं स्वप्न होता की मथुरला पलावा आपल्या म्हणजे मी पलावावा आणि ते सूरजने पण हे केलं आणि शुभमनी गौरवनी आणि राहुलभाईनी आम्हाला बैल दिला. तीच आम्हाला कुठेतरी म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की आज मंडळी इकडे या साईडला तुम्ही बघू शकता वरपकरांचा बबले आणि चांगली अशी गाडी पण झालेली आहे. आपण विचारूया. भाऊ नमस्कार. नमस्कार. ओळख सांगा तुमची, पहिल्यांदा मुलाखत होते. आपला बैल नायरा महेश शेठ भोईर वरप कल्याण म्हणून आपला आरबी प्रतिष्ठान या नावाने पळतो आणि सुंदर असा बैल म्हणजे उजवीला आतून पळतो, चांगलाच पळतो बैल. बरोबर. आणि मला वाटतं आता गुलाल पण झालेला किरकालीच्या मैदानामध्ये. गुलाल म्हणजे आज आपला मथुरमध्ये फेरा होता, मग त्याची गाडी झाली म्हणून याला पण गुलाल केला. आज एवढा मोठा बैल भेटणं म्हणजे आपल्याला खाऊची गोष्ट नाही. चांगलीच गाडी आपली पळाली ना. जेवढं धन्यवाद करू राहुल शेठचे आणि शुभमचे असेल, गौरवचे असेल, त्यांनी आम्हाला त्यांचा मन खुल्ला करून बैल दिला. आजपासून आमचा बैल कुठेतरी मोठ्या चर्चेत जाईल आणि कुठेतरी लोकांना दिसेल का बबल्या काय आता. बरोबर. आता नियोजन कसं काय झालं होतं मथुर सोबत? नियोजन म्हणजे आमचे काका आहेत. काका म्हणजे जोडीलाच असतात कधी पण. त्यांनी नियोजन म्हणजे आमचा चालू होता भरपूर दिवसापासून, पण त्यांनी आपल्या शब्दाला मान ठेवला, हीच मोठी आमच्यासाठी गोष्ट आहे. बरोबर. आणि कुठेतरी बघा आता गाडी पण छान पळाली. सोबत कुठला बैल पळाला त्याची? आज याची गाडी नाही झाली, आज पिस्टनची गाडी झाली. गाडी झाली. पिस्टन आणि रुद्रा होता पाल्याचा, छान अशी ती पण गाडी चांगली पळाली. बरोबर. आणि आनंदाचं म्हणजे काय तुम्ही व्यक्त कराल? कुठेतरी आज इतका मोठा मैदान आणि या मैदानामध्ये फेरा पडतोय. कौतुक करायचं म्हणजे मी सूरजला गेलो का बाबा, सूरजचं पहिले अभिनंदन करेन मी. सूरजला गेलो बैलाला बरं असं असं आपल्या काढून घे. सूरज बोलतो तू बस. तर माझ्या मनाला एकदम म्हणजे असा भरून आला की सूरज बोलला आपल्या एवढा मोठ्या बैलाला हाकलायला भेटतं, ती कुठेतरी आपल्याला हे जी गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे. बरोबर. आता बबल्याची माहिती दे ना प्रॉपर, कसा काय धावणीला आलेला? बबल्या आपण एवढी मोठी काही खरेदी नाही आमची, छोटी खरेदी पण मोठा धमाका करतो तो. म्हणजे आम्ही बच्चा असताना घेतलेला आदत होता, आपण चाकणवरून घेतलेला बैल. ते व्यापारी आहेत कृषीभूषण म्हणून, ते व्यापारी आहेत. त्यांनी पहिले मी त्यांच्याकडून वासरू घेतलेला छोटा, त्याच्यानंतर हा मला त्यांच्या स्टेटसला दिसला. मग आपण लगेच मी माझ्या भावाला बसलो, यांनी भावाने घेतला आपल्या, त्याला बोललो बरं असं असं बैल आले. तर लगेच एका शब्दावर आम्ही बैल खरेदी केला. आमचा बैल जुना बैल होता खॅबी म्हणून, चांगला तो पण चर्चेत, चांगल्या गाड्या त्यांनी भरपूर केलेल्या होत्या. आणि आमचा एक जुना बैल पालायचा बबल्या, मोठा बबल्या होता, त्याच्या पावलावर पाऊल आज त्यांनी ठेवतो. आणि आमची मान कुठेतरी आज आम्हाला कोण ओळखत नव्हता, खरंच बैलाने खूप वरती आणला आमचा. बरोबर. कुठेतरी मला वाटतं आजच्या फेरीनंतर तर खूपच जास्त चर्चा होईल. खूप चर्चेत म्हणजे आम्हाला जर बैल भेटला ना चांगला, तर तुम्हाला पण वाटेल का काहीतरी म्हणजे आहे बैलात धमक. बरोबर. कुठेतरी आम्ही पण चर्चेत येऊ. भले नाही आम्ही गोंड्यांवर शर्ती केलो, पण बारीक केलो, पण कधीतरी आमचा टाइम येईल गोंड्यावर शर्यत करायची. बरोबर. आता सूरज ज्या वेळेला फेरा पालून आल्यानंतर काय बोलला? सूरज नाही भेटला मला. सूरजला मी भेटेन नंतर. आता सूरजने सांगितलं असं असं हाकल, मी तशी गाडी हाकलली. कारण की सूरजचं कौतुक करावं तेव्हा म्हणजे बार सूरजचंच नाव येणार, कारण की त्यांनी त्याचा मोठा मन करून मला बसवला. त्याला पण असं वाटतं कुठेतरी आपल्या पुढं जावं, आपली पोरा गाड्या चांगल्या हे करावं, त्यांनी हे केलं. बरोबर. आता जसं प्रत्येकाला तर नाहीच पळवायला भेटत मथुरची गाडी, आता मला वाटतं पहिल्यांदा तुझ्या आयुष्यामध्ये हा क्षण आलेला आहे. मथुरचा म्हणजे माझं जाम स्वप्न होता की मथुरचा हे करावं, कारण की मथुर आहे. आज मुंबईचा देव मानला जातो मथुरला. तो बैल जर आपल्याला हाकलायला भेटत असेल तर किती मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आता कसं काय नियोजन असेल बाबल्याचा पुढचं? मग पुढचं नियोजन आता आम्ही चांगलीच बैल टाकू, जेवढ्या पण आम्ही बैल टाकतो, कारण की चांगलाच बैल पळतो. जेवढी त्याला गाडी चिटकल तेवढा बैल हेच करतो. बरोबर. आता म्हणजे असे सहसा तर गाडी जमत नाही आमची, कधी तर आम्हाला छोटा मोठा नाव फिरवायला जायला लागतो. आता आम्हाला चांगली कोणी बैल आम्हाला देत नाही, पण आज कुठेतरी ते लोकांना समजेल का यांचा बैल पळतोय, यांना पैरे द्यायचे का नाही द्यायचे. आज लोकांना पण समजलं असेल बैल किती पळाला, काय पळाला. गाडी आमची खूप छान पळाली. मथुर आणि बबल्या ही खूप गाडी चांगली पळाली. बरोबर. आता मला एकदा सांगा ना, बबल्याची गाडी कुठल्या नावाने पळते? बबल्याची गाडी जय मसोबा प्रसन्न नायरा महेश शेठ भोईर वरप कल्याण आणि आरबी प्रतिष्ठान वरप कल्याण या नावाने पळते. या नावाने गाडी. आणि बबल्याच्या ऐवजी तुम्ही सांगितलं एक मोठा बबल्या होता, त्याची आठवणी काय सांगाल? त्याची आठवण म्हणजे ना, आपलं इथं मैदान व्हायचं, कुठं व्हायचं, मोपाडाला मैदान व्हायचा. तिथं आम्ही सलग आमचा एक भिवंडीचा रणवीर म्हणून बैल पालायचा. ती गाडी आमची खूप म्हणजे अशी पालायची ना. आता ज्या मोठ्या गाड्या पळतात ना, आम्ही चांगल्या बैलांना म्हणजे तिथं हे केलं, पराभूत केलं. म्हणजे त्याचा स्पीड आज कुठेतरी आम्हाला असं वाटतं का आमच्या बबल्यामध्ये आलाय. बरोबर. म्हणजे त्याची पैदच नाही.
नाही त्याची पैदास नाही, पण सेम असंच दिसायला, फक्त तो शरीराने जास्त मोठा होता, पण आजून बच्चा 4 दात आहे, होईल तो म्हणजे असती त्याच्या रुटीनला जाईल. बरोबर. आता घडवलं कसं काय, काय नियोजन कसं असते आणि कोण कोण संगोपन करतं त्याचा? संगोपन ही अख्खी आपली पोरं आहेत सगळी. नियोजन करणारा आमचा हितेश भोईर आणि राज भोईर, अनिकेत झाला, सुट्टी मेकरला आपला सुजित असतो आणि डोक्याचा कुणार वाकुर्ले असतो, बरोबर. सावतचा मामा असतो. सगळी म्हणजे आपली पोरं सगळी चांगली सुट्टी बिट्टी करायला सुजित बिजित सगळी असतात. मेन घडवणारा ह्यो आहे, मालक ह्यो आहे आणि महेश शेठ. बरोबर. आता पुढचं कसं काय नियोजन? आता आजचा फेराच खाली का आता गाडी खेळणार आहात? आजच्या दिवसामध्ये फेराच असेल का आता गाडी पण खेळू काय तुम्ही? नाही, आता त्या दिवशी गाडी पालाली, चांगली गाडी झाली इथं आपल्या चिंचवलीला, चांगली गाडी झाली. मग त्याच्यामुळे आज फेरा काढला. बरं बैलाला पण थोडा आराम असू दे. आम्ही जास्त बैल पळवत नाही, हप्त्यातून बैल काढतो, कारण की बैल येतो जास्त हे करून जमणार नाही त्याला. म्हणजे आठवड्यातून एकदाच पळवतात? आठवड्यातून एकदा किंवा दोनदा? एकदा किंवा दोनदा. जर जास्त हे असला ना, चांगला पैरा असला तर आता आम्ही निघू, नाही तर तसा निघणार नाही आता. बरोबर. आता पुढचं नियोजन मग आठवडा, आता या आठवड्यामध्ये तर पळाला, आता 1-2 आठवडे सोडूनच्या मैदानात? हा, 2 आठवडे सोडून मैदान कुठला चांगला पडेल, चांगला बैल आम्हाला भेटेल. लोकांना हात जोडून विनंती करतो, आमचा बैल खूप छान पळतो, आम्हाला एकदा संधी द्या, आमच्या बैलात बैल पळवा. बरोबर. चला, तुम्हाला जशी पिस्टनचा पण घ्या आपल्या. अजून त्यांच्या मुलाखतीमध्ये आपण 2 बैल दाखवतो. इकडे या साईडला बघू शकता, रुद्र आणि पिस्टन अशी गाडी पळाली. तर ही गाडी कशी झालेली आहे, कशी झाली ही गाडी, काय सांगाल? खूप छान पळाली. मी स्वतः ड्रायव्हर होतो. झाली म्हणजे मैत्रीपूर्ण गाडी झाली, खिडकालीचीच गाडी होती, मैत्रीपूर्ण गाडी झाली. बरोबर. आता हा पायरा पहिल्यांदा घडलाय का? नाही, दुसऱ्यांदा घडलाय. इथं झालेला आपला उसाटण्याला झालेला मैदान, तिथं काही गाडी झाली नाही कालोखामध्ये, कारण की ह्यो गाडी इकडून टाकतो, ती गाडी तिकडून टाकतो, त्याच्यामुळे आमच्या गाड्या काही झाल्या नाही. म्हणून आम्ही ह्योच फेरा सोडला तिथनं. मला म्हणजे असं वाटलं का खूप गाडी छान पळाली, त्याच याच्यावर नियोजनावर आज गाडी आम्ही पळवली, गुलाल झाला. बरोबर आहे. आता किती अंतर वगैरे काय झालं? अंतर अर्धा चकडाचा अंतर झाला. मग ती गाडी पण छान होती? ती गाडी पण छान होती. नाशिकवरून त्यांनी गाडी मागवलेली, म्हणजे चांगलीच गाडी असेल म्हणून ती इकडे आलेली पळायला. बरोबर. आता जी जोडी पळवली, स्वतः तू पळवला, मला वाटतं आज 2 म्हणजे जसं एक सर्वात मोठा गुलाल फेऱ्याचा घेतला, फेऱ्याचा आणि त्यानंतर ही या जोडीवर पण गुलाल घेतला. काय बोलशील? म्हणजे जोडीचा म्हणजे योग बैल आहे ना, बैल म्हणजे पिस्टन आमचा खूप म्हणजे आदत वयात त्यांनी इतका धुमाकूल घातलेला ना, आदतमध्ये याची गाडी पण जमत नव्हती. बॅकफूट एवढा आला आमच्या नशिबाला की त्याच्या आम्ही छोटा असताना, लहान असताना आम्ही त्याच्या नख्या करायला घेतलेल्या. नख्या करता करता नवीन होता नक्की करणारा, त्यांनी काय केलं, ते बांधताना एकदम जोराने खेचले पाय, तर त्याच्या लिगामेंटमध्ये फाटला. आम्ही 2 महिने बैल तसंच बांधून ठेवला. खूप मेहनत घेतली, खूप डॉक्टर बोलवले, पण आमचे डॉक्टर आहेत, चांगले डॉक्टर आहेत आपले, आमचे इथलेच आहेत डॉक्टर, सिंग डॉक्टर म्हणून. त्यांनी म्हणजे चांगलाच बैलाला कव्हर केला. लोक म्हणजे भरपूर डॉक्टर बोलत होते की फाडून ते लिगामेंटला टाक्या मारायला लागतील, पण त्यांनी इंजेक्शन आणि गोळ्यांवरच केला. जसं आता म्हणजे मोठ्या सोन्याला पण ते ट्रीटमेंट करतात. बरोबर. आता जो रुद्र पळाला याच्यासोबत काय बोलाल त्या रुद्राविषयी? रुद्रा पण छान पळाला, गाडी चिटकून देत नव्हता, खूप छान पळत होता रुद्रा. मग त्याच्या जोशाने आपला बैल पब्लिक काढत होता, तो गाडी आतून खेचत होता. बरोबर. चला, खूप छान असा पळाला बैल. पुन्हा पण पलवा ही जोडी. आता शेवटला जाता आता अजून एक प्रश्न घेईन, काय बोलशील मथुरविषयी? कारण कुठेतरी आज तुझा एक स्वप्न होता, तो पूर्ण झालाय. स्वप्न म्हणजे खूप दिवसापासून असं स्वप्न होता की मथुरला पळावा, आपलं म्हणजे मी पळवावा, आणि ते सुरजनी पण हे केलं, आणि शुभमनी, गौरवनी आणि राहुलभाईनी आम्हाला बैल दिला. तीच आम्हाला कुठेतरी म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की आज आमचा कुठेतरी बैल पुढे जावा. आणि आम्ही या क्षेत्रात काही म्हणजे नवीन नाही, खूप जुने आहेत. आमचे महेश लक्ष्मण भोईर ह्यो खूप नाव जुनं आहे, आणि आमच्या बाबांपासून ह्यो क्षेत्र चालू आहे. आज आम्ही तो टिकून ठेवतो. पहिले आमचे बाबा पळवायचे, त्याच्यानंतर महेश अंकल, आमचे म्हणजे अंकल बोलतो आम्ही, ते आज अड्ड्यात नाही आले काही कामानुसार, पण ते असते, ते पण काही 2 शब्द बोलले असते तुमच्या ह्याच्यानी. बरोबर. चला, तुम्हाला शुभेच्छा देतो मी. इकडे या साईडला तुम्ही बघू शकता पालेगावचा रुद्रा, जो पिस्टनमध्ये पळाला. काय बोलाल रुद्राविषयी, काय माहिती द्याल? रुद्र आमचा पालेगावचा आहे, अंबरनाथ पालेगाव. रुद्र बोलतो दश प्रकाश वारिंगे, प्रणव अरुण शेठ वारिंगे आणि संदीप शेठ वारिंगे या नावाने. आमचा बैल हा 2 वर्ष आधी घेतलेला आहे. 2 वर्ष आले आमचा कंटिन्यू बैल रुटीनलाच आहे. काही कारणास्तव पैरे नाही होत, कधी बैलाला बैल पुरत नाही, कधी काय होत असतं. बरोबर. आता हा पायरा कसा घडून आला? हा पायरा मागच्या वेळेला आमचा उसटण्याला पळालेली आहे गाडी,
त्याच्यानंतर का मागच्या आठवड्यात नियोजन केलेला पण ती गाडी सुटली नाही लेट झाल्यामुळे आज परत हा पायरा घडून आला आणि जुलून गाडी पळते. म्हणजे तिसऱ्यांदा ही गाडी आज तिसऱ्यांदा गाडी हा बरोबर आदतमध्ये पण पळाली हा आदतमध्ये पळालेली. बरोबर. आता कसं काय पुढे कुठं पळवायचा विचार आहे का ही जोडी मग? पुढे बघू आता 18 तारखेला आमचा पालवायचा विचार आहे हीच जोडी हीच जोडी बरोबर. उसाटण्यालाच. आणि अजून रुद्राची काय थोडक्यात माहिती द्याल? रुद्राची माहिती आम्ही घेतलेला एक मावशीचा मुलगा आहे माझ्या उमेश विषय रायतेचा, त्याच्याकडून आम्ही बैल घेतलेला. त्याने खुल्या मनाने दिला आणि खुल्या मनाने बैल आम्हाला लागलेला आहे. बरोबर. हां आणि आता पुढचं नियोजन जसं तुम्ही सांगितलं 18 तारखेला होणार आहे. दावणीला अजून रुद्राच्या ऐवजी कुठली कुठली बैल आहेत? रुद्राच्या दावणीला अगोदर एक वस्ताद होता, शंकर म्हणून एक वस्ताद होता. त्यांनी पण आमचं अगोदर भरपूर नाव केलं. त्याच्या पायावर पाय हाट करतो नाव. त्याच्यानंतर अजून एक वासरू घेतलं आम्ही, चेतक म्हणून एक वासरू आहे. बरोबर. चला तुमच्या दावणीला गुलालाच्या कायम भरभरून यश मिळो. धन्यवाद. आणि जसा पिस्टन असो किंवा अनेक सारी बैलामध्ये पळणार त्याच्या पुढे पण सर्व बैलामध्ये गुलाल घेऊन तुमचं नाव पुढे देऊ ही ईश्वरच्याने प्रार्थना करतो. तुमच्यामुळे आमचं बैल उजेडात येऊ शकतात. अनेक जणांची बैले तुम्ही मुलाखती घेता, त्याच्यानुसार बैल वरती येतात. मुलाखती बघतात लोक, बैल पळतो ते बघितल्यानंतर लोक पायऱ्या करतात. होऊन देतात. बरोबर. चला मनापासून तुमचे धन्यवाद. धन्यवाद.